नागपूर शहरात फोफावलेले ड्रग्सचे जाळे आणि त्यातून उद्ध्वस्त होणारी तरुण पिढी या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली। नागपूर पोलीस ड्रग्स तस्करांवर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा खळबळजनक आरोप करत डॉक्टर राऊत यांनी सभागृहात प्रशासनाचे अक्षरशः वाभाडे काढले। यावर उत्तर देताना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रशासनाची बाजू सावरत स्पष्टीकरण द्यावे लागले। डॉक्टर राऊत यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना सांगितले की नागपुरातील विशेषतः उत्तर नागपूरच्या झोपडपट्टी भागात 14 ते 15 वर्षांच्या मुलांचा वापर ड्रग्स तस्करीसाठी केला जात आहे। वयाने लहान असल्याने पोलीस या मुलांना सोडून देतात, ज्याचा फायदा मुख्य सूत्रधार घेत आहेत। या नशेतूनच परिसरात तलवारी निघत आहेत आणि खुनासारख्या घटना घडत आहेत। पोलिसांकडे माहिती असूनही ते केवळ लहान माशांना पकडतात, पण किंगपिन अद्याप मोकाट कसे, असा जळजळीत सवाल राऊत यांनी केला। नितीन राऊत साहेब। अध्यक्ष महोदय, मी धन्यवाद देऊ इच्छेन प्रवीण दटके साहेबांना की त्यांनी माझ्या मतदारसंघात घडलेल्या घटनेबद्दल या ठिकाणी प्रश्न विचारला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं शहर आहे त्या ठिकाणी, परंतु मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्यांमध्ये ड्रग्सचा प्रकार वाढीस लागलेला आहे हे नाकारता येणार नाही। अध्यक्ष महोदय, खास करून झोपडपट्ट्यांमध्ये, मग ती नोगा फॅक्टरीमधलं भीमरत्ननगर झोपडपट्टी असो, लुंबिनी नगर जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये मधलं असो, आणि मी आपल्याला सांगतो की मुख्यमंत्री महोदय की यामागे वेगळे व्यक्ती आहेत। लहान लहान मुलं, 14-14, 15-15 वर्षाची मुलं, यांच्या माध्यमातून ड्रग विकला जातो आणि ते मुलं अरेस्ट करतो। आपला अंमली पदार्थ खातं विभाग जो आहे तो त्या ठिकाणी ते पथक त्यांना अरेस्ट करतं आणि अरेस्ट केल्यानंतर वय कमी असल्यामुळं त्यांना सोडलं जातं वारंवार, आणि सोडल्यानंतर रात्रीला ते अंमली पदार्थ घेऊन ते शस्त्र बाहेर काढतात अध्यक्ष महोदय, आणि चौकात येऊन मारपीट करतात। आता मर्डर झाला मागच्या महिन्यातच त्या ठिकाणी। म्हणून माझे स्पेसिफिक या ठिकाणी काही प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय की एकतर ही घटना डिसेंबर 25 मधली आहे जी या ठिकाणी सांगितलेली आहे, आणि गुन्हा अंतर्गत कलमे लावण्यासाठी म्हणजे मोका लावण्यासाठी फेब्रुवारी 26 पर्यंत म्हणजे तब्बल 2 महिने वाट पाहावी लागली। प्रश्न घ्या, जरा स्पेसिफिक प्रश्न घ्या। स्पेसिफिक प्रश्न विचारतोय ना, नाही विचारू का? या विलंबाच्या काळात आरोपींना पुरावे नष्ट करण्याची किंवा राजकीय वरदहस्त, मग तो मी असो किंवा अथवा कोणी असो, मिळवण्याची संधी मिळाली नाही का? हा विलंब यंत्रणेचे अपयश आहे की जाणीवपूर्वक दिलेली ढील आहे, याचा खुलासा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावी। माझा दुसरा प्रश्न असा आहे की शासनानं 10 किलो गांजा पकडल्याचे सांगितले आहे आणि ते खरं आहे, पण ही केवळ हिमनगाची एक टोक आहे। नागपूरच्या झोपडपट्ट्यांमध्ये हे ड्रग रॅकेट फोफावत असताना केवळ पाचपावली आणि जरीपटका पुरती मर्यादित कारवाई करून मुख्य सूत्रधारांना म्हणजे जे किंग पिंग्स आहेत मोकळे का सोडले जात आहे? या विशिष्ट कारवाईत पकडलेल्या 5 आरोपीपैकी अद्याप फरार असलेल्या आरोपींचा संबंध मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीशी आहे का? आपण सांगत होते माननीय मुख्यमंत्री महोदय उत्तर देताना की याचे धागेदोरे आहेत, तर त्यासंबंधी अटकेसाठी काही पावले उचलली आहेत का? कारण माझ्या माहितीनुसार जी मुलं माझ्या मतदारसंघात पकडली गेली होती त्यांचा धागादोरा हा माझ्या मतदारसंघातून पश्चिम नागपूरच्या मतदारसंघात म्हणजे इस्लाम कॉलेजच्या बाजूला जी झोपडपट्टी आहे तिथल्या लोकांशी त्या ठिकाणी झाला। त्यामुळे त्यावर काय कारवाई करण्यात येणार? केवळ तिसरा शेवटचा प्रश्न असा आहे की केवळ गुन्हे दाखल करून प्रश्न सुटणार नाही अध्यक्ष महोदय, आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ते कबूलही केलेलं आहे। नागपूर शहर हे ड्रग ट्रान्झिट हब बनत चाललेलं आहे आणि त्या ज्या भागात साठा सापडला त्या भागातील स्थानिक पोलीस प्रशासनावर या इंटेलिजन्स फेल्युअर बद्दल काय कारवाई करणार आहात आपण? आणि अशा झोपडपट्टी भागात ड्रग्स फ्री झोन तयार करण्यासाठी शासन एखादी मोहीम, कालबद्ध मोहीम राबवणार आहे का? आणि शेवटचा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की तिथल्या महिलांनी झोपडपट्ट्याच्या महिलांनी माझ्याकडे येऊन मागणी केली सीसीटीव्हीची, आणि मी त्या झोपडपट्ट्यांमध्ये सीसीटीव्ही दिलेली आहे, त्याचं मॉनिटरिंग प्रॉपर करून ती व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी शासन खबरदारी घेणार काय? माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय डॉक्टर नितीन राऊत साहेबांनी जो प्रश्न विचारला की मोका लावायला उशीर झाला का,
तर याच्यामध्ये आपल्याला डॉक्टर साहेब कल्पना आहे की मुक्काची कारवाई करत असताना एक खूप मोठी प्रोसेस दिलेली आहे आणि मागच्या काळामध्ये म्हणजे अगदी जो काही प्रस्ताव आला तो प्रस्ताव सगळा मंत्रालयापर्यंत येतो, सचिवांपर्यंत येतो. तो सगळा प्रस्ताव मान्य केल्यानंतर कोर्टाने एवढ्या एका कारणाकरता प्रस्ताव नाकारून टाकला की तुम्ही त्याला मान्यता देताना रिझन्स लिहिले नाहीत. आता रिझनेबल प्रस्ताव आला आणि त्याला मान्यता दिली आणि म्हणून आपण याच्यामध्ये पूर्ण कारवाई करतो. खालपासनं प्रस्ताव येतो, नोटिसेस आपल्याला इश्यू करावे लागतात, काही प्रमाणात म्हणणं ऐकून घ्यावं लागतं आणि ह्या सगळ्या प्रोसेस कराव्या लागतात. त्यामुळे याला 1-1.5-2 महिन्याचा कालावधी लागतो. पण हा कालावधी अधिक शॉर्ट कसा करता येईल, कारण आपल्या या मताशी मी सहमत आहे की 2 महिन्याचा कालावधी लागणं हे फार अधिक होतं. एक 20-25 दिवसापर्यंत हा शॉर्ट कसा करता येईल याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू. आपण हे विचारलं तर मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की हे जी काही कारवाई केली आहे पोलिसांनी ही त्यांच्या इंटेलिजन्सच्या आधारावरच केलेली आहे. ऑपरेशन थंडर हे या दृष्टीनंच नागपूर पोलिसांनी केलं होतं की वेगवेगळ्या ठिकाणची इन्फॉर्मेशन गॅदर करणे आणि प्रोॲक्टिव्हली त्या ठिकाणी छापे मारणे. म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यावर कारवाई करायच्या ऐवजी एक मोहीम म्हणून प्रोॲक्टिव्हली त्या ठिकाणी काम करणे. आणि आपण जर बघितलं तर जवळपास 11 महिन्यामध्ये या ऑपरेशन थंडर अंतर्गत 907 केसेस पोलिसांनी त्या ठिकाणी पकडलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे ड्रग्ज आहेत ते 1254 किलो एवढे ड्रग्ज त्या ठिकाणी त्यांनी पकडलेले आहेत आणि ज्याची किंमत जर आपण बघितली तर कुठेतरी ती 10 कोटी रुपयापर्यंतची त्याची किंमत आहे. आणि सातत्याने या संदर्भात आपण जर बघितलं तर NDPSच्या अंतर्गत काही गुन्हे दाखल झालेले आहेत आणि काही याच्यामध्ये आपण मकोका देखील त्या ठिकाणी लावलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की हे ऑनगोईंग अशा प्रकारचं ऑपरेशन आहे आणि याच्यामध्ये थांबून चालणारच नाही. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जसं एके काळामध्ये दारू हा एक सोशल नॉर्म व्हायला लागला होता तशा पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये ड्रग्ज हा सोशल नॉर्म येतोय. पण दारूनी जी हानी केली त्याच्या 100 पट हानी आपल्याकडे ड्रग्ज करू शकतात आणि म्हणून याच्यावर कडक कारवाई करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला आश्वस्त करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये या संदर्भात कोणालाही सोडलं जाणार नाही. आपण CCTV जर त्या ठिकाणी लावणार असाल तर त्याच्या मॉनिटरिंगची सिस्टीम आम्ही करू आणि ते जे काही कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आहे त्याला जोडण्याचं काम करू. प्रश्न क्रमांक 2. लहान मुलांचा जो हे हा ती कॉन्फिडेन्शियल नावं मी पोलीस कमिशनरकडे पाठवली ते अजून कारवाई झालेली नाही. माननीय अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की अलीकडच्या काळामध्ये अल्पवयीन मुलांचा उपयोग यात केला जातोय. त्यामुळे आपण अशी विनंती केंद्र सरकारला करतोय की आपण लीगल एज जे 18 म्हटलं आहे तर ते अशा प्रकारच्या क्राईम करता 16 करण्यात यावं अशा पद्धतीनं आपण एक विनंती करतो आहोत. कारण आजच्या परिस्थितीमध्ये 16व्या वर्षी मुलं मॅच्युअर्ड असतात. त्यामुळे ते पूर्ण मॅच्युरिटीमध्ये असल्या प्रकारचे क्राईम करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या दृष्टीनेही आपला एक प्रयत्न हा चाललेला आहे. आणि डॉक्टर नितीन राऊत साहेबांनी जी काही नावं दिलेली आहेत त्याच्यावर का कारवाई झाली नाही हे डिसेंबर महिन्यात घडलेल्या एका गुन्ह्यात मोक्का लावण्यासाठी फेब्रुवारी महिन्यापर्यंत का वाट पाहावी लागली असा सवाल करत डॉक्टर राऊत यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हा 2 महिन्यांचा विलंब कोणाला संरक्षण देण्यासाठी होता? या काळात आरोपींना पुरावे नष्ट करण्याची संधी मिळाली असे सांगत त्यांनी पोलीस आयुक्तांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. डॉक्टर राऊत यांनी लावलेल्या प्रश्नांच्या धडाक्यामुळे सरकारची कोंडी झाली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना कबूल केले की गुन्हेगार लहान मुलांचा वापर बचावासाठी करत आहेत. डॉक्टर राऊत यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली की अशा गंभीर गुन्ह्यांसाठी बाल गुन्हेगारांचे वय 18 वरून 16 वर्षे करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केली जाईल. तसेच डॉक्टर राऊत यांनी दिलेल्या गोपनीय नावांच्या यादीवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों
और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 911207900।